ते कुठून घेतलं माल मीडिया आणि माईक कट करूया. प्रथमतः फार्मर रजिस्ट्रेशन करावे. फार्मर रजिस्ट्रेशन करताना शेतकऱ्याचे नाव, पूर्ण नाव लिहावे. त्यानंतर भाषा मराठी टाकावी. नंतर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर सांगा. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 94 230 61 925. त्यानंतर ईमेल ऑप्शनल आहे. महाराष्ट्र स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट नाशिक, मंडळ ब्लॉक म्हणजे तालुका म्हणजे मी आता नाशिक तालुका सिलेक्ट करणार आहे. नाशिक तालुक्यामध्ये तुमचं जे गाव असेल निवडलेलं ते गाव सिलेक्ट करावे आणि यावर डिफॉल्ट क्लिक करावे. आणि नंतर तुमच्या शेतकऱ्याच्या ज्या शेतावर गेला तिथं मोबाईल नंबर आपला त्याच्या बंगलोचं नाव किंवा 1 2 3 असे काही नंबर टाकून तुम्ही सबमिट करू शकतात. सबमिट केल्यानंतर फार्मर रजिस्टर्ड सक्सेसफुली होईल. ओके करावे. ओके केल्यानंतर असे तुम्ही घरी बसून सर्व तुमच्याकडे असलेले फार्मर रजिस्ट्रेशन करून घ्यावेत. आणि नंतर फार्मरच्या शेतावर गेल्यानंतर ज्या शेतकऱ्याकडे गेले त्या शेतकऱ्याचं सॅम्पल कलेक्शन करायचे. त्याचा मोबाईल नंबर टाकायचा. 94 उदाहरणार्थ 94 230 61 925 मोबाईल नंबर टाकून सबमिट करावे. सबमिट केल्यानंतर अशी स्क्रीन दिसेल आणि अशी स्क्रीन दिसल्यानंतर एडिट आणि सिलेक्ट असे 2 ऑप्शन दिसतात. तर सिलेक्ट ऑप्शनवर क्लिक करायचे. खाली ॲड प्लॉट आहे. ॲड प्लॉटवर क्लिक करायचं. ॲड प्लॉटवर केल्यानंतर लोकेशन तुमचं ॲटो येणार, कारण तुम्ही GPS ऑन केलेलं आहे. GPS ऑन केल्यानंतर ते तिथलं लोकेशन ॲटो घेईल. त्याच्यानंतर शेतकऱ्याचा सर्वे नंबर टाकायचा. सर्वे नंबर समजा मी 10 टाकला. सॉईल कलर तुमच्या येथील जी सॉईल असेल ती, तर मी ब्लॅक घेतली आणि सॉईल टाईप ब्लॅक कॉटन सॉईल निवडली. त्यानंतर त्या शेतकऱ्याचं जे क्षेत्र असेल ते क्षेत्र टाकायचं. आता मी 2 हेक्टर टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर प्लॉट इमेजच्या बाजूला एक चित्र दिसतं आहे, त्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर प्लॉटचा फोटो काढायचा. प्लॉटचा फोटो काढून ओके करायचा. ओके केल्यानंतर सबमिट करायचं. प्लॉट्स ॲडेड सक्सेसफुली होईल. ओके करायचं. त्यानंतर परत विंडो चेंज होईल आणि आता जिथं सिलेक्ट दिसत होतं त्या जागेवर कलेक्ट सॅम्पल येईल. त्या कलेक्ट सॅम्पलवर क्लिक करायचं आणि हे लोकेशन आहेच. त्या जागी गेल्यावर सिलेक्ट सायकल 23-24 सिलेक्ट करायचं आणि प्रिफर्ड क्रॉपमध्ये तुमच्या ज्या शेतकऱ्याचं क्रॉप असेल किंवा ज्या क्रॉपसाठी ते सॅम्पल घ्यावायचा असेल तो घ्यायचा. आता मी पॅडी टाकणार आहे. पॅडी किंवा मेज, तुमच्याकडे मका असेल तर मका, मेज घेतला मी, सिलेक्ट केला. आणि हे जिथं QR कोडचं चिन्ह दिसतं आहे तिथं काही न करता फक्त सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर हा नंबर जनरेट होईल. तो नंबर त्या शेतकऱ्यासमोर लिहून घ्यायचा आहे आणि ओके करायचा आहे. ओके केला की तो सॅम्पल किंवा तो कलेक्ट सॅम्पल डायरेक्ट आम्हाला पोर्टलला दिसेल. थँक्यू.